हे गाईस, तर कसं दिसतं आहे आपलं चिक. तर खूप महिन्यातनं मी हा पहिला ब्लॉग तयार करते आहे. तर खूप सारं याला प्रेम दाखवा तुमचं. तर मी आज आम्ही गावाला गेलो होतो. उन्हाळ्याची सुट्टी होती. म्हणजे सुट्टी म्हणून नव्हतो गेलो, लग्नासाठी गेलो होतो 2 दिवसासाठी. तर आजीला बोलली होती माझी बहीण की आम्हाला चीक खाऊ वाटतं आहे, तर मग चीक तयार कर आम्ही येऊपर्यंत. तर तिने मग आजीने आधीच गहू वगैरे भिजायला टाकलेले होते. थोडेसेच टाकले होते खाण्यासाठी, खूप सारे नव्हते टाकले. तर मग आम्ही आल्यावर मग तो चीक तयार झाला. तिने आल्यावर आम्ही आल्यावर हटला. तर कधी हटला ते आम्हाला काही कळलंच नाही. नाहीतर मी तुम्हाला शूट करून दाखवलं असतं. आणि एवढा सगळा चीक खाण्यावर गेला नसता. त्यामुळे माझी बहीण बोलली की मी थोड्याशा कुरडया करते. तर तिने मग ते कुरडया करायला घेतलेल्या आणि छान प्रकारे अशी कुरडया करत होती आणि सुंदर असे म्हणजे तिला जमतात, हातसोऱ्याने पण जमतात. तर खूप छान वाटत होतं हे कुरडया आणि खूप ऊन होतं. त्यामुळे उन्हामध्ये बसू पण वाटत नव्हतं. नंतर मी तिला बोलली की मला पण दे, मी पण कुरडया करून बघते. तर एक अशी कुरडई छान झाली आणि दुसरी करायला गेले तर ती दुसरी पण अशीच कशी तरी झाली, म्हणून मी ते चीक तिला वापस परत दिलं ते काढून. आणि नंतर तिसरी करायला गेले तर ती पण अशीच कशी तरी झाली. तर खूप असं आम्ही हसत होतो. आणि ही सवय राहिली नव्हती. हातसोऱ्याची सवय नाही आहे, पाय सोऱ्याची सवय आहे. कारण की माझे आजी-बाबा करायचे पहिले, त्यामुळे ती सवय होती. बट आता सवय राहिली नाही आहे, त्यामुळे ते जमत नव्हतं. तर खूप छान असं वाटत होतं कुरडया करून. खूप वर्षाची आठवण ती ताजी झाली आणि 20-25 अशा आपल्या कुरडया निघालेल्या होत्या. तर बघू शकता किती सुंदर अशा आपल्या कुरडया दिसत आहे आणि खूप छान प्रकारे वाटत होत्या. तर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.